हॅलो गाईज. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फिश किंग टायगरमध्ये. तुम्हाला मी सांगतो की आता तुमचे जी छोटी छोटी पिल्ले ते का मरत आहेत किंवा काय झाले. खास करून मोली आणि गप्पीमध्ये जास्त हा त्रास होतो. तर मी तुम्हाला याच्यावरचं सांगणार आहे की फूडमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, पाण्यामध्ये काय चेंजेस झालेत का, मी तुम्हाला सांगतो. चला बघूया. हे बघा, माझ्याकडं आत्ता ही पिल्ले आहेत, अगदी छोटी आहेत. जी जी तुम्हाला मोठी दिसत आहेत ती साधारण अर्ध्या महिन्याची आहेत आणि जी एकदम छोटी आहेत त्यांना 2 किंवा एखादा आठवडा पूर्ण झाला आहे. हे बघा, ही अगदी छोटी आहेत. हे बघा, ही अगदी छोटी आहेत. आणि सगळ्यात मोठं पिल्लू हे आहे. तर त्या मोलीचं पिल्लू आहे, तुम्ही बघू शकता. त्यांना कलरसुद्धा आलेला आहे. त्यांच्या फिन्सला कलरसुद्धा आलेला आहे. तर आत्ता आपण बघितलं की कसं झालं. पिल्ली ती साधारण जी मोठी आहेत ती बहुतेक अर्ध्या किंवा पूर्ण महिन्याची आहेत. तर मी त्यांना काय खायला देतो तुम्हाला सांगतो. जे आपल्याला क्यूब्स मिळतात, ट्युबी फ्लड वॉर्म्सच्या क्यूब्स मिळतात, ते 10-5 रुपयाला काय असेल ते असतं. तर ते द्यायचं खायला 2 दिवसातनं एकदा किंवा एक दिवस झाला की दुसऱ्या दिवशी एक दिवस आपण देऊ शकतो तसं करून. आणि तसं ते लगेच ग्रोनअप्स होतात. मग जर आणखी आपण बघितलं साईज साधारण इतका झाला तर आपण ते रेडी आहे समजून ते मोठ्या माशांसोबत इंट्रोड्यूस करू शकतो. तर आत्ता आपण बघितलं सगळे, आत्ता मी खायला दिले सगळ्यांना. आणि त्याच्यामध्ये दर महिन्यानी किंवा दर 2 आठवड्यांनी पाणी बदलायचं त्याचं. आणि त्याच्यामध्ये लिक्विड टाकायचं ब्ल्यू कलरचं. त्यामुळं काय होतं की त्यामुळं फिन्ससुद्धा लवकर ग्रोनअप्स होतात आणि लवकर ते वाढतात. मी तुम्हाला टाकून दाखवतो. तर आत्ता आपण बघू शकतात मी लिक्विड घेतलं आहे इथं. अगदी टाकलं आहे मी. चला मिक्स करून घेऊया आपण. म्हणजे फिन्ससुद्धा चांगले येतात. आणि जवळपास 13 ते 15 यामध्ये पिल्ली आहेत. त्याच्यामध्ये 13 ते 15 पिल्ली आहेत. आणि जे आपण आत्ता बघितलं त्याच्यामध्ये आपण औषध टाकलं आहे. तर यामध्ये स्पेस, मी या डब्यामध्ये स्पेस जास्त आहे, तुम्ही बघाल स्पेस भरपूर आहे याच्यामध्ये. जर स्पेस जास्त असला तरच यामध्ये ग्रोनअप्स होणार, नाहीतर होणार नाही. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.